नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा स्पर्धा मित्र या आपल्या मायबोली मराठी युट्यूब चॅनलवर. तर बघा, एमपीएससी बेलीफ व लिपिक भरती 2026 जी ग्रुप सी जी पोस्ट आहे याची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण या जाहिराती अंतर्गत किती जागा असणार आहेत, शैक्षणिक पात्रता काय असेल, त्याचप्रमाणे एकच परीक्षा आणि डायरेक्ट सिलेक्शन हे कशा पद्धतीने होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. बघा मित्रांनो, काय म्हणलेलं आहे, एमपीएससी बेलीफ सहलिपिक भरती 2026 ही मुंबई नगरपालिका जे कार्यालय आहे, शरीफ कार्यालय, याच्या अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. बघा, जाहिरात क्रमांक 015/2026 ही जी जाहिरात आहे ही मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जाहिरात बघू शकता. थांबा मित्रांनो, तत्पूर्वी ही माहिती संपूर्ण बघा, नाहीतर तुम्हाला संपूर्ण जी माहिती आहे ती समजणार नाही. मी याचं एक्सप्लेनेशन सांगणार आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, थेट निवड प्रक्रिया असणार आहे, एकच लेखी परीक्षा असणार आहे. ठीक आहे. तर बघा, अर्ज करण्याची जो प्रोसेस आहे ते आपण बघूया. अर्ज प्रक्रियेचे जो वेळापत्रक आहे त्याप्रमाणे सुरुवात ही म्हणजे उद्यापासून होणार आहे. 17 जून 2026 पासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. कालावधी किती असणार आहे? फक्त 20 दिवसांची मुदत असणार आहे, कारण शेवटचा जी तारीख आहे ती 7 जुलै 2026 असेल आणि ही अंतिम मुदत असणार आहे. हे कुठं भरायचं, कसं भरायचं, त्यासाठी अधिकृत संकेतस्थळ तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. mpsc.gov.in वर तुम्ही जायचं आहे किंवा mpsconline.gov.in वर जायचं आहे. एक टिप सांगतो मित्रांनो, शेवटच्या क्षणी खूप गर्दी होत असते, त्यामुळे काय करायचं, लवकरात लवकर ही जी अर्ज आहे तुमचा तो करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा पुढे काय म्हणलेलं आहे, एकूण रिक्त पदे किती आहेत हे आपण बघूया. एकूण रिक्त पदांच्या बाबतीत सांगतो, 20 रिक्त पदे आहेत. महत्वाची सूचना, यात खुल्या म्हणजे ओपन प्रवर्गासाठी कोणतीही जागा उपलब्ध नाही, फक्त आरक्षित प्रवर्गासाठीच उमेदवार हे अर्ज करू शकतात. मग ती प्रवर्ग निहाय जी विभागणी आहे ती कशा पद्धतीची आहे ते बघूया. बघा, ओबीसी 6 पदे असतील, एससी 3 पदे, एसटी 2 पदे, एसईबीसी, ईडब्ल्यूसी प्रत्येकी 3 पदे आहेत. त्याचप्रमाणे विजे 1 पद, एनटीडी प्रत्येकी 1 पद, अशा टाइप मध्ये पदे आहेत. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, वाटत तर स्क्रीनशॉट तुमच्याकडे काढून ठेवा. चला नंतर मग पुढे बघूया. बघा काय म्हटलं आहे, कोण अर्ज करू शकतो यासाठी बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकताय शैक्षणिक पात्रता बघू शकताय, कोणत्याही शाखेची पदवी किंवा डिग्री हे तुमच्याकडे असलं पाहिजे. त्यासाठी 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट असणं हे तुमच्याकडे प्रमाणपत्र आवश्यक आहे. याचं तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असलेलं पाहिजे. त्याचप्रमाणे वयोमर्यादा काय असलेले, किमान 19 वर्षे ते कमाल 43 वर्षे आरक्षित प्रवर्गासाठी. ओपनच्या जागाच नाही म्हटल्यावर तुमचा विषयच येत नाही, कारण आरक्षित प्रवर्गासाठीच ही जागा आहे. सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो, सॅलरी वेतन स्तर कसे असणार आहे, S6 प्रमाणे सॅलरी असते. 19,900 ते 63,200 आणि प्लस अधिक भत्ते अशा टाइप मध्ये तुम्हाला पेमेंट हे मिळणार आहे, सॅलरी ही मिळणार आहे. बघा, सगळ्यात महत्वाची सुवर्ण संधी आहे, एकच परीक्षा लेखी द्यायची आहे, डायरेक्ट तुमचं सिलेक्शन येणार आहे, त्यामुळे तयारीला लागा विद्यार्थी मित्रांनो. बघा सुरुवात, त्यानंतर आपण निवड प्रक्रिया कशी होणार आहे हेही बघूया. बघा, निवड प्रक्रिया आणि परीक्षेचे स्वरूप बघता एकूण 400 गुण असणार आहेत. बरोबर. सर्वात मोठा फायदा काय असणार आहे, पूर्व परीक्षा कुठली नाही, मुलाखत नाही, टायपिंग टेस्ट नाही, पण टायपिंग सर्टिफिकेट लागणार आहे. थेट एक लेखी परीक्षेवर याची निवड होणार आहे. बघा, पेपर 1 आणि पेपर 2 असे भाग असणार आहेत, म्हणजे 200 पेपर 1 असेल 200 मार्काचा, पेपर 2 असेल 200 मार्काचा, मराठी आणि इंग्रजी भाषा असेल पेपर 1 मध्ये, त्याचप्रमाणे पेपर 2 मध्ये सामान्य ज्ञान म्हणजे जीएस आणि बुद्धिमत्ता चाचणी असेल. पण लक्षात ठेवा, ही गोष्ट आहे, टीप आहे, सावधान राहा, कारण नकारात्मक गुण म्हणजे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे.
तर बघा पुढे बघू काय म्हणलेलं आहे. अर्ज शुल्क आणि पुढील दिशा कशी असणार आहे. ओपन त्या कॅटेगरीसाठी जागा नाहीत, तर ओपन साठी काय विषयच येत नाही, कारण मागासवर्गीय आणि ईडब्ल्यूएस साठी 294 रुपये मात्र तुम्हाला ही फी भरावी लागणार आहे. माजी सैनिक असाल तर ही तुम्ही अर्ज करू शकता. त्यामुळे 44 रुपये हे मिनिमम तुमची फी असेल. ठीक आहे. इन्साइडर टिप सांगतो मी तुम्हाला. इन्साइडर टिप मध्ये ही ग्रुप सी ची पोस्ट असल्यामुळे ग्रुप सी ची ती तयारी करणारे विद्यार्थी आहेत, कंबाईन ग्रुप बी चा आता जो पेपर झालाय त्यांचा जे तुम्ही अभ्यास केलेला आहे त्याच्यासाठी तुम्ही बेनिफिशियल होऊ शकता जर तुम्ही ग्रुप सी साठी जाणार असाल तर. ठीक आहे. ग्रुप सी एमपीएससी ग्रुप सी साठी जर तुम्ही पोस्ट काढत असाल तर याच्यासाठी ही उत्तम संधी आहे, कारण अभ्यासक्रम हा जवळपास सारखाच असतो. म्हणून तयारीला लागा विद्यार्थी मित्रांनो. आणि काय अपडेट येत असतील तर मी सांगतोच. आणि जी वेबसाईट आहे ती वेबसाईट मी तुम्हाला इथे स्क्रीनवर दाखवत आहे. या स्क्रीनवरच्या ज्या वेबसाईट आहे त्या वेबसाईटला तुम्ही भेट द्या आणि फॉर्म भरून तयारीला सुरुवात करा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हीच सर्व माहिती होती. चला तर मग भेटूया पुढच्या वेळी अशाच एका नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.